पण काशी फळ भोपळ्याच्या माध्यमातून आपल्याला यापूर्वीही मी डेमो दिलेला आहे। हा प्लॉट आता खऱ्या अर्थाने 50 दिवसाचा झालेला आहे आणि 50 दिवसाच्या प्लॉटमध्ये आज आपलं काशी फळ हे पीक अतिशय जोमामध्ये आलेले आहे। याला आपण अनेक प्रकारचे 1919च्या माध्यमातून असो 13-40-13-40 च्या माध्यमातून 2 डोस दिलेले आहेत। आपण याच्यावर फवारणी सुद्धा 4 फवारणीचे डोस झालेले आहेत। आता खऱ्या अर्थानं फळ लागण्याचा जो मोसम आहे तो फळ लागण्याचा मोसम मध्ये हा आलेला आहे। आता वातावरण खूप दूषित असल्याने वातावरणामधून माशीचा जो प्रादुर्भाव आहे तो डंक माशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यामुळे आपण मक्षिकारी लावलेले आहे आणि मक्षिकारीच्या माध्यमातून आपण ही जी माशी आहे ही माशी डंक माशी आहे। या डंक माशीमुळे या फळावर जो प्रादुर्भाव होतोय ह्या डंक माशीने जर डंक मारला तर डंक मारल्यानंतर हे फळ आलेलं एकदम खराब स्थितीत होतंय आणि ते त्याच्यापासून अलिप्त होतंय। त्यामुळे मक्षिकारी हा महत्त्वाचा या ठिकाणी याच्यावर प्रभावी उपाय ठरत आहे। या मक्षिकारीमुळे आज या ठिकाणी कोणतीही माशी या फळ पिकामध्ये आढळून येत नाही आणि याचा आपण सर्वांनी नक्की प्रयोग करावा। ठिकठिकाणी आपण दिसतोय तुम्हाला की डंक माशीसाठी आपण मक्षिकारी लावलेले आहे आणि मक्षिकारीचा फार प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। जवळपास 25 माशी यामध्ये मृत आढळून आलेले आहे। आपण सुद्धा अशाच प्रकारे आपल्या पिकाच्या संदर्भामध्ये संवर्धन करण्याची गरज आहे आणि आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण धन्यवाद।